नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सध्या आम्ही बघू शकता आमची जायत आहे फॅमिली ट्रिप. बघू शकता इथे मनस्वी आहे, रुद्र आहे, सौम्या आहे, अनन्या आहे, प्रतीक आहे, केतन आहे, बाय आहे, आई आहे, ही अंशिका आहे. बघू शकता वहिनी इथे आणि इथे विनय. बघू शकता कशी बसले काय वडापाव खाते बघा, सर्व वडापाव खात आहेत. आणि आपण जात आहोत मित्रांनो पनवेलला. मनस्वी कुठे जायचं आपण? गावी म्हणजे कुठे? पालीला. 2 दिवसाची आपली ट्रिप असणार आहे मित्रांनो. आणि 2 दिवस आपण धमाल करणार आहोत मित्रांनो. हा मास्टर आमचा आणि आपला कॅमेरा शूटर तिथं बसलाय बघू शकता मनस्वी. आणि रुद्र तिथे पाठी बघा ब्लॉगर आहे तो. आणि हा पण एक ब्लॉगर आहे. आणि इथं बघू शकता काय खाते अनन्या, काहीतरी शोधते. हा हिला पण पाहिजे, सौम्याला पण पाहिजे. हा गाडी सुटलेली आहे गोरेगावना बघू शकता. गोरेगावना गाडी सुटलेली आहे. आणि हा माझा वडापाव आहे तर तो मी खाणार आहे आता. आणि मनस्वी पण खाते. तर सेट भेटूया आपण आता डायरेक्ट आता पनवेलला. मित्रांनो आम्ही पनवेलला पोचलो आहे. हे म्हणू बघू शकता ते होते तिकडे बघा, तिकडे बघा, तिकडे बघा. आईला व चढायला पण नाही येत. तुझी टेडी बेअर फर्स्ट बघू शकता. ही आहे एक गाडी आपल्याला घरी पोहोचवणार आहे. आतमध्ये चिल्लर पार्टी बघू शकता. ते बघा फायनली गाडी भेटली आहे आम्हाला. मनस्वी शूटर तिकडे आहे. हा रुद्र, हा रुद्रचा टॅडी बियर. अनन्या कुठे गेली? पुढे बस अनन्या तू. पुढे आता एवढे माणसं याच्यामध्ये बसायचे आहेत. 9 सीटर गाडी आहे आणि आम्ही 7 जण आहोत. बघू शकता इथे एवढे जण आहेत. त्याचे माणूस आहे. फायनली मित्रांनो बघू शकता आपली गाडी सुटली आहे. आपण पनवेलला गाडी सोडली आता. बघू शकता अशा प्रकारे बसले आपण. तर लहान पोरं मांडीवर बसलेत. आणि बघू शकता इथं सूर्यकांत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. तर मग चला आता भेटूया. आणि बघू शकता खूप थंडी वाजत आहे सर्वांनी स्वेटर आणि हे ट्रेंडिंग वाले त्या लोकांनी सर्वांनी घातले. काय बोलतात आणि याला? हा पॉम हा पॉम घातलाय सर्वांनी. आणि आपला कॅमेरा शूटर बघू शकता पुढे आहे. अरे कॅमेरा शूटर पुढे आहे. हा तर शूटर इथे आहे आपला. चला भेटू आपण आता भेटूया आपण घरी. आणि आपला नवीन मेंबर बघू शकता सूर्यकांत. हे आपले भाऊजी आहेत, सूर्यकांत भाऊजी. चला हा स्पेशल थंडीसाठी माणूस आपण घेऊन आलो आहे. आणि पोपटी जबरदस्त बनवणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. यावर आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. चला भेटूया आता घरी आपण. तर फायनली मित्रांनो आपण पोचलो गावी. बघू शकता आम्ही उतरलोय. आणि थंडी वाजते का नाही तुम्हाला? थरथरते. तर जास्त लेट झाल्यामुळे आपण काय व्हिडिओ बनवला नाही. आणि बघू शकता इकडे सर्व चिल्लर पार्टी. काय बोलताय कंपनी? काय मग कसं वाटते तुम्हाला सकाळ सकाळ? हा अच्छा हा. आणि बघू शकता सर्व कुठे ही छोटीवाली सर्वात. अच्छा ती रात्री स्वेटर मध्ये होती ना त्याच्यामध्ये काय चेहरा दिसला नाही डबूचा. ठीक आहे बघू शकता हा हॉल आहे. आपण दुसऱ्यांदा गावी येतो पालीला. आणि बघू शकता तिसऱ्यांदा आपण येतोय बरोबर. आणि बघू शकता आपला झाडू, ही वहिनी, हा आतमधला हा बेडरूम. आणि सर्व पसारा बघू शकता. इग्नोर करा पसारायला होती कारण की आपण सर्व पसारा घेऊन आलो. आणि कपडे धुवायचे. संडास बाथरूम, हा किचन आणि ही पडवी.
एकशित आम्ही सकाळची आता मॅगी बनवलेली आणि रात्री आम्ही पोपटी पण बनवणार आहे, त्याचा पण व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. आणि चला आवूया, चला आता आपण हे जायचं फार्म हाऊसला. हे फार्म हाऊसला जायचं काय? हा नदीवरती जायचं तुम्हाला? अच्छा, फार्म हाऊस की नदीवर? आताच बघा, नदीवरती जायचं. काय डोल्याचा? चालेल, चला जाऊया फटाफट. तर गाईज आता आपण जेवलोय आणि आता आपण निघतोय नदीच्या किनारी. तर आपल्यासोबत आहे काकी आहे आणि ते सौम्याचे पप्पा आहेत आणि हे आत्या आहे आणि हा प्रतीक आहे, इथं मम्मी आहे, पप्पा पण आहेत आणि हा रुद्र आहे, ही अंशिका आणि अण्णा इथे बघ, अण्णा पण. आणि आपण जातोय आता, बघू शकता. आणि हे आहे गाव आणि इथून आता आम्ही जातोय नदीच्या किनारी, बघू शकता. आणि आपली नदी थोडीशी लांब आहे म्हणून आपल्याला थोडं टाइम लागणार. आणि बघू शकता कॅक्टस ना असं बोला. जर तुम्हाला माहित असेल ह्याचं नाव तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा ह्या झाडाला काय बोलतात. आणि अनन्या पण आहे, अनन्या इथे बघ, अनन्या पण आहे, रुद्र पण आहे. सगळी आम्ही जातोय, जेवढी आमची फलटण आलेली आम्ही तेवढी सगळी जातोय, पण आईला सोडून. चालेल, काय 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 नाही. आणि ते प्रतीक आहे आणि आमची जेवढी फलटण आलेली आम्ही ती सगळी जातोय, पण फक्त आईला सोडून, कारण की आई घरी आहे. कारण रात्री आम्ही आलो होतो तर लॉक आम्हाला तोडावा लागला कारण की चावी वेगळी होती ती म्हणून. आणि इकडे बघू शकता कसं आहे. आणि आम्ही असं करत करत जात आहोत. इथं पप्पा वगैरे मम्मी वगैरे लहान असताना इथे खेळायला यायचे आणि आता गवत वगैरे वाढलंय म्हणून इथे कोण जास्त खेळायला येत नाही माणसं, पण पहिला यायचे. आणि इकडचा परिसर बघू शकता कसं आहे. आणि हा आहे एक डोंगर, एक नाही भरपूर आहेत. आणि माझ्या पाठी काकी वगैरे आहेत आणि इथे अण्णा आहे. संध्याकाळी आपल्याला पोपटी पण करायची आहे. हा, तर तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये कळेलच आम्ही काय करणार आहोत. तर आम्ही करणार आहोत पोपटी आणि प्लस कौल फ्राय. जर जमला तर आम्ही कौल फ्राय पण करणार आहोत. आणि पोपटीमध्ये काय करणार आपण? चिकन आणि अंडे आणि शेंगा यांची आपण जबरदस्त वाली गावठी पद्धत जी कोकणामध्ये फेमस आहे पोपटी. हा, आणि इकडचा रस्ता बघा कसा आहे, मोठा आहे, एकदम सपाट. हे बघा, आलू भुर्जी. आमचे मोठे मोठे ख्वाहिश चालू आहेत, पण अजून माहित नाही की नक्की काय बनणार आहे. पण आमचे मोठे मोठे ख्वाहिश तर नक्कीच आहेत. बघू शकता सह्याद्री पर्वत रांगावर कशी. सह्याद्री आपण पालीला सध्या आता सुधागड. हा डोंगर बघा ना कसं वाटतं. सह्याद्री पर्वत रांग आहेत आणि तो तिकडचा आहे ना, तो सुधागड किल्ला आहे. तो तिकडे सजेशन आहे ना, तिकडे सुधागड किल्ला आहे. हे थांबा, मला पाठरी स्टार्ट. आणि इथं बघू शकता आपली फॅमिली पलटण. हा, कुठून कुठपर्यंत पोहोचले. आणि आम्ही दोघंच इथे पाठी आहोत, मी आणि अण्णा. आपण दोघे का आहोत माहितीये? कारण आपण कॅमेरा शूट करत चाललो होता, त्याच्यामुळे आपण पाठी राहिलो. सर्वांनी कपडे पण घेतले, दोघं मी पण घेतले. सगळी आंघोळ करणार, सर्व कपडे घेतले, सर्वांनी आंघोळ करणार. फक्त मम्मी आणि काकी नाही करणार आहेत आणि आम्ही सगळी करणार आहेत, लहानपासून ते घेऊन मोठेपर्यंत. आणि ती डबू कुठे गेली? ती होती डाबू डाबू, ए डाबू.
असं असं कर. तिला डबो डबो इकडे अंशिका बोल असं कर. हाय हाय. बोल आम्ही चालू नदीवर. आणि ही बघा पोरं पुढं गेलेत आणि आपण इथे आहोत. हाय हॅलो हाय. आणि आपण आणि हे मी आणि इकडचा परिसर बघू शकता कसा आहे हे बघा. आणि आम्हाला पाणी पण दिसायला लागलंय. पाणी दिसलं की नदी आली बस. अजून आम्ही पोहोचलो पण नाही. आनंदाला पाणी दिसायला लागला पण आम्हाला काय दिसलं नाही अजून. ही पोरं बघू शकता काय पण पकवत असतात. काय समजत नाही तर काय पण बोलायचं. आणि इथे एक आंब्याचं झाड आहे पण आंबे अजून आले नाहीत. आंबे अजून आले नाहीत. रुद्र रुद्र आपण कुठे जातोय काय करायला. आम्ही अंघोळ करायला नदीत जात आहोत. आणि इकडचा डोंगर बघा कसा आहे एकदम मस्त. अनन्या इथे बघ सगळ्याला काही टावेल घेतले कारण आपल्याला असं वाटतं की थंडीचा महिना आपण स्वेटर घेऊन जावं मस्त शेकोटी करावं. पण मी एक तुम्हाला सांगू गावाला गरमी आहे. स्ट्रेट एकदम स्ट्रेट. गावाला गरमी आहे पण रात्रीची थंडी लागते. गावाला आहे गरमी. कॅक्टसची तुम्ही हे बघू शकता काय जबरदस्त व्ह्यू काय मस्त दिसतंय ना. रस्ता काय बनवला एकदम. जर तुम्हाला ह्याचा मराठीमध्ये नाव माहित असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. भरपूर ना आपण पोपटीमध्ये वापरणार आहोत. हा हे आम्ही पोपटीमध्ये वापरतो. नाव तुम्हाला कुणाला माहिती आहे काय. सुरेखा त्याचं नाव काय बोलतात त्याला. भांबरूट भांबरूट भामरूट. हा हे हा पिशवीत घेऊन फ्रेश आहे फ्रेश. जाताना आपण घेऊन आणि आपली सगळी फलटण. हा डोंगर बघा एकदम कसा डेंजरस दिसतोय. एकदम डेंजर आहे आणि जर कोण पडला ना तर हाय. आणि एकदम खूप डेंजर आहे यू नो गाईज डेंजर. आणि आपल्यासोबत इथे पोरं पण आहेत हे बघा. म्हणून काय सौम्या कसं वाटतंय तुला गावाला येऊन. मस्त. आणि आपण आता कुठे जातोय नदीत अंघोळ करायला. हा आम्ही आता नदीत आंघोळ करायला जाणार. मस्तपैकी आंघोळ करणार मग परत घरी जाऊन पण आंघोळ करणार कारण आता पाऊस नाही आहे तर इकडे इकडे वाहता पाणी नसणार. नाही इकडून चल. हा रस्ता बघा. हा रस्ता बघा एकदम रिस्की रस्ता आहे. इथून असं रुद्र पण बघा पार्कोर करून जातोय. आणि हे बघा एकदम काटेरी झाड आहे. जमत नाही जायला. एकदम काटे आहेत. चला चला पुढे करा. हा तर आम्ही या रिस्क मधनं बाहेर आलो आहोत. म्हणजे या रस्त्याने कमी प्रवास करतात ना हा त्याच्यामुळे अशी झाडगड जास्त वाढले आणि विशेषतः पाला पण बराच पडलाय कारण की या रस्त्याने जरा कमी माणसं जाणं येणं असेल त्याच्यामुळे असा पाला पडला. रस्त्याची वाढ थोडी सुकल्यासारखी वाटते अशी जरा. आणि इकडे सर्व बघू शकता. आणि कॅमेराचा भार आता आम्ही पकडतो ते म्हणून इकडे माझ्याकडे ते. आणि बघू शकता तुम्ही हा इथं शेतीचा बघू शकता. ही सर्व शेती आहे पण सध्या आता कोण सर्व मुंबईला असल्यामुळे शेती कोण करतच नाही त्याच्यामुळे बघू शकता शेतीची सर्व असे सर्व पडलेत असे. आणि बघू शकता आता नदी आली आहे जवळ आणि कॅमेराचा भाडा मी सांभाळतो आहे. आणि बघू शकता तिथून आपण आलोय. तो घर आहे ना तिथून आपण आलो.
इथे पण रस्ता गेलाय, पण हा शॉर्टकट रस्ता आहे आणि हा लॉंग कट आहे. आणि बघू शकता नदी आणि पाणी हा थोडा बराच आटला आहे. लहान पोरांसाठी बेस्ट आहे. काका ते साईडला जाऊया. ए केतन, तिथं नको, तिथं चलतो, तिथं पाणी जरा व्यवस्थित आहे. तिथं कमी पाणी आहे. इकडे आणि अरे हे साईडला नको, हे साईडला जाऊया. आणि बघू शकता दगडा बघू शकता मित्रांनो. बघू शकता दगड. हे आपण मी नाही ह्याच्यातला दगड घेतलेला ना. हा आहे ना घरी. हा एवढा मोठा नको रे. हे डब्बू बघ एवढा उचलते ते बघ. उचलेल का तुझ्यानी. हा दगड बघ भारी आहे. बघू शकता. काय बोलते. हो नक्की फिश टँकला दगडा तुला चांगले वाटतील ना. घे थोडासा. हे कशासाठी घेते विना तू. कशासाठी दगडा. अच्छा ओके. हा जर हे दगड घेते ना सांभाळून राहा, काकीचं उद्या डोकं पण टेचू शकते. अरे बापरे बाप. अरे काय बोलली रे. अरे काय बोललीस. मला छोटाच दगड घ्यायला पाहिजे. नाही तर काय भरोसा आहे एवढंच रेट माझा. नाही तर माझ्या टकलाच पडवून टाकलं या दगडानी. अरे फेकता दगड मला दगड नको. छोटा दगड शोध. नाही नको तू दगड बाबा. तू टाकला पिकला फोडशील माझा. चला हो हिनी बघ एवढा मोठा दगड आणला. काय 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 बोलले ना. कुठं आहे बिबट्यासारखा. हा इथे हाय बोलतात. तर आपण रात्री आलेलो तर बोलत होते ना हे लोक रिक्षावाले. पण आता एवढे जण आहेत ते असे दिवसाचे नसतात जास्त. चला मग आपण थोडा आंघोळ करू फटाफट. आणि चला ह्यांना बिबट्या माहित नाही अजून. आता काय बोलायचं. बिबट्या अजून माहिती नाही. बोला मराठी वर्ड्स. आपण गेल्या टायमाला आले तर इथपर्यंत पाणी होतं ना पूर्ण असं. थोडं पाणी आटलंय पूर्ण. हो घे. हा फिश टँक साठी. फायनली बघू शकता आपण पोचलो ज्या पॉईंट. ओके फिश पकड. बघू शकता फायनली आपण त्या पॉईंटला पोचलो. तिथून आपण आलो उलट्या वाटीने. इथे एक वाट चांगली होती इथून येण्यासाठी. प्रतीक बरोबर बोला इथून चला. पण आपण आलो तिथून कारण की तिथे आपण गेल्या टायमाला गेलेलो. आणि बघू शकता इथे सर्व परिसर. आणि इथं बसण्यासाठी पण व्यवस्थित जागा आहे एकदम. बघू शकता इथं. आणि सर्व वालू आहे आतमध्ये. शायद मला असं त्या वालू काढून वापरतात वाटतं. होय तिथे पण काढलेत बघू शकता. आणि वरती विहीर पण आहे. याच विहिरीचं पाणी शायद पिण्यासाठी पण वापरत असतील. बघू शकता. हे काहीतरी इंग्लिशमध्ये बोलतात काहीतरी. हां अच्छा फोटोशूट चालू आहे काय. अच्छा बघू शकता. हा इथं फोटो येतोय. हा रुद्र. हॅट रुद्रकडे चष्मा पण आहे. पुढचा चष्मा. हा असून दाखवून दे. हो फिश पण पकडली काय. इकडे रुद्र. इकडे बघ चष्मा कुठं घेतला. कुठल्या घेतलं. अच्छा वा. एक झटक्यातच कोलबी पकडलीस. अच्छा चला आता जाऊया आपण पण आतमध्ये जाऊया. जम्मर रुद्र जम्मर. आपण पण जाऊया. ह्याला कोणी फेकू नका. ह्याच्यात फिश आहे. फेकू नका पाणी. तो कोलबी आहे. चला आपण पण जाऊया.
हा पाव 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 उडी मार उडी मार उडी मार ते डबो डबो डब्बू कडे बघ हे ती गारडली थंडी लागली तिला किती पाणी आहे तिथं अरे भारी हिच्याकडे बघ हिच्याकडे बघा हे चष्मा बघा नाही तर जाईल चष्मा विस्मा काय आहे हा तर काहीतरी वेगळंच जमवत आहे दगड आहे अच्छा चला आपण आता हा जो मोबाईल आहे आपण आता इथं कुठेतरी इथं वरती लावूया टाइम लॅप साठी आणि आम्ही आता पाण्यामध्ये आंघोळ करतो तर तुम्ही हा टाइम लॅप एन्जॉय करा मित्रांनो तर गाईज आम्ही पाहून आलो आहोत आणि आम्ही फिश पण पकडलंय शकता सगळे कोलबी आहेत कोलबी आहेत सर्व त्या कोलबी आहे आणि दगडे पण घेतले आणि दगड पण घेतलंय चला आणि आम्ही आता घरी जात आहोत बघितलंच असणार तुम्ही व्हिडिओ मध्ये आणि आम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये पोपटी पण बनवणार आहे जर तुम्हाला बघायचं असेल एक मिनिट हा व्हिडिओ एंड करण्याच्या पहिला आता हे बांबरूचे पाले सर्व आहेत ना इथे जरा दिसतात ते पोपटीसाठी आपण घेणार आहोत सर्व आता हा तर आपण आता आपल्या व्हिडिओचा एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय